नवीन दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो, मी आता चाललेलो आहे शृंगेरीला आणि आता जस्ट मी बेलूर शहर पास केलं आणि कालचा माझा मुक्काम जो होता तो बेलूरमध्येच होता. खूप चांगला माझा मुक्काम या बेलूरमध्ये झाला आणि आपण इथलं चन्नकेश्वर स्वामीचं टेम्पलसुद्धा काल बघितलं. तर तो व्हिडिओ कसा झाला हे मला तुम्ही नक्की कळवा. तर आता शृंगेरीला मी चाललो आहे. तर हे शृंगेरी ठिकाण हे माझ्या आयटिनरीमध्ये आधी कधीच नव्हतं, त्यामुळे हे माझ्यासाठी एक बोनस असं ठिकाण आहे. कारण माझं हे यावेळचं दौऱ्याचं प्लॅनिंग एवढं परफेक्ट झालं की थोडंसं वेळेच्या आधीच माझ्या सगळ्या गोष्टी उरकत गेल्या. त्याच्यामुळं मला आता शृंगेरीला जाण्यासाठी स्कोप निर्माण झाला आहे आणि आता त्यामुळेच मी शृंगेरीला चाललो आहे. शृंगेरी साधारण इथून आहे 110 किलोमीटरवरती. तर आता सुरुवातीला आपल्याला चिकमंगळूर हे महत्त्वाचं ठिकाण आहे कर्नाटकातलं, ते लागेल आणि त्याच्यानंतर आपण शृंगेरीला जाऊया. थोडा वळणावळणाचा वगैरे रस्ता असेल हा, त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. 110 किलोमीटरला साधारण 2-2.5 तासपेक्षा जास्त थोडासा वेळ आपल्याला लागू शकतो आहे. पण अतिशय महत्त्वाचं असं हे शृंगेरी ठिकाण आहे. त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यानंतर देतो. तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. मी आता हे चिकमंगळूर शहरामध्ये, अतिशय महत्त्वाचं असं कर्नाटकातलं हे शहर आहे. याला लँड ऑफ कॉफी असंही म्हटलं जातं. तर आता माझा नाश्ता राहिला आहे, आता मी नाश्ता करून घेतो आणि त्याचबरोबर इथली कॉफीसुद्धा कशी आहे ती पिऊन घेतो आणि तुम्हाला सांगतो ती कशी होती. मित्रांनो, मी आहे आता चिकमंगळूर शहरामध्ये आणि खूप छान शहर आहे हे. खूप सुटसुटीत आणि सुंदर असं आणि स्वच्छ असं शहर मला हे दिसलं. आता मी या ठिकाणी थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. आता हे जे हॉटेल आहे या ठिकाणी मी आता इडली सांबार वगैरे मागवलेलं आहे. तर बघूया आता हे कसं येतं इडली सांबार. आणि सगळ्यात मेन माझी उत्सुकता अशी आहे की या ठिकाणी कॉफीचं सर्वात जास्त प्रोडक्शन होतं. तर इथली कॉफी कशी आहे हे एकदा मला पिऊन बघायची आहे. तर त्याप्रमाणे आता मी इडली सांबार हे आता माझं आलेलंच आहे. तर ते घेतल्यानंतर मी कॉफी वगैरे घेतो. ओहो, काय सुंदर व्ह्यूज आहेत ह्या चिकमंगळूर शृंगेरी रोडवरती. मस्त आहे इकडं सगळं. इथली झाडं वगैरे पण किती उंच उंच वाढलेली आपल्याला स्पष्टपणे दिसतात. खूपच सिनिक रोड आहे हा शृंगेरीचा. वळणावळणाचा रस्ता आहे पण खूप सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही उंच वाढलेली झाडं आपण बघू शकतोय. काही वेगळीच झाडं आहेत या ठिकाणी, पण खूप छान वाटतं. एखाद्या हिल स्टेशनला आल्यासारखाचा फील आहे या ठिकाणी, त्यामुळे खूप सुंदर वाटायला लागलं मला इथं. पण इथं रस्ता थोडासा खराब असल्यामुळे पॅचवर्क भरपूर केलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तसा ॲव्हरेज स्पीड 50 ते 60चाच या ठिकाणी मेंटेन होतो आहे. कधी कधी तो त्याच्यापेक्षा पण खाली एक अगदी 40-45च्या स्पीडनं सुद्धा गाडी चालवायला लागते. पण तरीसुद्धा हे बाजूचे नजारे बघत बघत आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तसं काही त्रास होतो आहे असं काही जाणवत नाही. मित्रांनो, समोर तुम्ही आकाशाचा रंग बघा. किती निळाशार असा इथलं आकाश आहे. आपल्याकडं अशा पद्धतीचं आकाश आता बघायलाच मिळत नाही. धुरकट असलं काळपट अशा पद्धतीचं आपल्याकडं आकाश बघायला मिळतं. इथं किती सुंदर आहे बघा. अजिबात इकडे या ठिकाणी प्रदूषण नाही आहे, त्यामुळे आकाशाचा रंग पण अगदी निळा आहे. आणि बाकीचे इथले व्ह्यूज तर खूपच जबरदस्त आहेत. अगदी स्टनिंग व्ह्यूज आहेत या ठिकाणी. एका हिल स्टेशनसारखंच हे इथलं सगळं लुक आहे. आणि आता थोडंसं ऊन पण आलं आहे. सकाळपासून आत्तापर्यंत अजिबात ऊन नव्हतं आलेलं. आता ऊन आल्यामुळे अजून खूप छान वाटतं या ठिकाणी. बघा तुम्ही, फक्त इथला रोड जो पॅचवर्क केलेला आहे हा जर सोडला तर बाकीचे इथले व्ह्यूज आणि सगळंच खूप सुंदर आहे. इकडचं वातावरणसुद्धा खूप मस्त आहे. थंडीसुद्धा इकडे खूप जास्त नाही आहे. जरी आता जानेवारी महिना असेल, थंडीचे दिवस असले तरी पण काय माहिती का इकडं थंडी फार कमी आहे तशी. पण खूप सुंदर असा हा रोड आहे आणि त्याच्या आजूबाजूचे व्ह्यूज आहेत. शृंगेरी आता इथून फक्त 56 किलोमीटर राहिलेलं मला दाखवतं आहे आणि आता जवळपास साधारण 1 ते सव्वा तास लागेल मला शृंगेरीला पोचायला. आता तुम्ही समोर व्ह्यूज बघा किती सुंदर. हे झाड वगैरे किती सुंदर दिसतंय, एकदम मस्त. आज सकाळ सकाळी या अशा पद्धतीचे व्ह्यूज बघून मला खूप छान वाटलं. उत्साह येतो आहे अजून इथून पुढची अजून राईड करण्यासाठी. शृंगेरी झाल्यानंतर मला हुबळीला जायचं आहे आणि हुबळीच्याच ठिकाणी मी माझा आजचा मुक्काम करणार आहे आणि त्या ठिकाणावरून परवा दिवशी उद्या मी पुण्याला जायला निघेन. वा 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 वा, व्हॉट अ व्ह्यू.
जबरदस्त, मस्त. ओ गॉड, व्हॉट यू हॅव क्रिएटेड हिअर. बापरे, काय नजारे आहेत इथले, जबरदस्त. काय सुंदर आहे खरंच, मस्तच आहे. मी असं कधीही बघितलेलं नाही अशा पद्धतीची ही झाडं वगैरे, अशा पद्धतीचे फार सुंदर आहेत. आता जेवढी तारीफ करावी जेवढी शब्द कमी पडत आहेत त्यासाठी. इथल्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत घेत आपण आता थोडंसं शृंगेरीबद्दल बोलूया, की शृंगेरीला नक्की काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्या ठिकाणी नक्की का जायचं, तर हे आपण थोडंसं समजून घेऊया. शृंगेरी हे एक पीठ आहे ज्याची स्थापना खुद्द शंकराचार्यांनी केली होती. देशाच्या 4 कोपऱ्यांमध्ये शंकराचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली. त्यापैकी हे दक्षिण पीठ, ह्यालाच शारदापीठ असं सुद्धा म्हटलं जातं. तर असं हे शारदापीठाला आपण भेट देण्यासाठी चाललेलो आहोत. तर शंकराचार्यांनी इथे शारदा मातेची जी मूर्ती आहे त्याची स्थापना केली होती आणि नंतर त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलं. आता ही शारदा मातेची जे मंदिर आहे त्या ठिकाणी भरपूर लोक या भागातले वगैरे मुलांना शाळेत घालण्याच्या आधी त्यांना इथे येऊन येतात आणि पहिलं अक्षर गिरवायसाठी त्यांना याच ठिकाणी आणलं जातं आणि त्याच्यानंतर शाळेला आपण सुरुवात केली जाते. तर अशा पद्धतीचं ह्याला एक महत्त्व आहे. त्याचबरोबर विजयनगर काळात सुद्धा या ठिकाणी एक प्राचीन शिवमंदिर बांधलं आहे आणि ते सुद्धा खूप सुंदर आहे. अगदी बघण्यासारखं मंदिर आहे. एक युनिक पद्धतीचं असं एक मंदिर आपल्याला त्या ठिकाणी आता गेल्यानंतर बघायला मिळेल. तर असं हे शंकराचार्यांनी या ठिकाणी शारदापीठ ची स्थापना केलेली आहे आणि तेच आपण बघायसाठी चाललेलो आहे. तर शंकराचार्यांबद्दल पण थोडंसं इथं बोलायलाच पाहिजे, कारण शंकराचार्य हे असे आपले धर्मगुरू आहेत की ज्यांनी हिंदू धर्मासाठी जेवढं केलं तेवढं आजतागायत कुणीही केलेलं नाही आहे. 8व्या शतकांमध्ये वगैरे त्यावेळी थोडंसं हिंदू धर्माबद्दल अनास्था वाढत चालली होती. तर हिंदू धर्माचा खरा अर्थ लोकांना समजून सांगण्यासाठी शंकराचार्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी 3 वेळा भारत भ्रमण केलं आणि हिंदू धर्म लोकांना समजून सांगितला. त्याच्याचमुळे परत एकदा हिंदू धर्माला जे गतवैभव आहे तर ते प्राप्त करून देण्याचं श्रेय शंकराचार्यांनाच जातं. तर अशा पद्धतीचं हे जे एक पीठ आहे तर त्याला आपण आता भेट देऊया आणि त्या ठिकाणी अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं हे बघूया आणि मग त्यानंतर माझा परतीचा प्रवास चालू होईल. मी आता शृंगेरीमध्ये पोचलेलो आहे. तर आपल्या डाव्या बाजूला जी बघतोय ही इथली तुंगारीवर आहे. ह्या तुंगारीवरच्याच काठावरती शंकराचार्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. तर आता इथून फक्त मंदिर साधारण 500 मीटरवरती 650 मीटरवरती आहे. तर आता एक 2 मिनटांमध्येच मी मंदिरापाशी पोचतो, तिथलं दर्शन वगैरे घेतो आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तोपर्यंत आपण मंदिराच्या इथलं सुद्धा थोडासा भाग आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया की तिथं आपल्याला काय काय बघायला मिळतं हे आपण बघूया. असं हे श्री जगद्गुरू शंकराचार्य यांनी स्थापन केलं श्री शारदापीठम शृंगेरी. तर आता आपण समोर मंदिरसुद्धा मला दिसायला लागले. तर आपण दर्शन वगैरे घेऊया. मी आता आहे शारदापीठमच्या या मठामध्ये. तर या ठिकाणचं हे एंट्रन्सला जे गोपुरम आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. किती सुंदर या ठिकाणी गोपुरम बनवलेला आहे. त्याचबरोबर आजूबाजूचा हा जो परिसर आहे तो सुद्धा खूप छान यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. तर अशा पद्धतीचं एंट्रन्सलाच खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी मला जाणवतं आहे. तर हे अशा पद्धतीचा हा एंट्रन्सचा कॉरिडॉर आणि समोर जे शंकराचं मंदिर मी तुम्हाला सांगितलं, जे विद्या शिव मंदिर असं त्याला म्हटलं जातं, विद्याशंकर मंदिर असं त्याला म्हणतात. तर हेच समोर अतिशय अद्भुत असं विजयनगर काळामध्ये स्थापन झालेलं हे जे मंदिर आहे ते आपण समोर पाहू शकतो. थोडं जवळ जाऊन आपण आता ते मंदिर बघूया आणि त्याचे जे डिटेल्स आहेत ते थोडेसे आपण बघूया. हा जो समोर दिसतोय हा
जगद्गुरू श्री नृसिंह भारती याग मंडप, किती सुंदर हा मंडप बांधलेला आहे हा पण. याचबरोबर हा श्री वाग्देवी अक्षर बायस मंडप हा सुद्धा एक मंडप सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. याचबरोबर 2 हत्ती पण या ठिकाणी आपण बघू शकतो. ते लोकांना आशीर्वाद देत आहेत असे हे हत्ती या ठिकाणी 2 आपण पाहू शकतो. खूप सुंदर आहे मित्रांनो या ठिकाणची डेव्हलपमेंट. खूप छान वाटलं मला या ठिकाणी येऊन. अतिशय आध्यात्मिक असं या ठिकाणचं वातावरण आहे. आणि हे समोरचं विद्याशंकर मंदिर. किती सुंदर असा हत्ती इतक्या जवळनं मला बघायला मिळतोय. वा वा, खूपच सुंदर. हे बघा. आणि इथं अजून एक हत्ती आहे दुसरा या ठिकाणी. हे अशा पद्धतीचं आर्किटेक्चर आपण फार कमी ठिकाणी बघतो. मंदिराची अशा पद्धतीची रचना ही मी पहिल्यांदाच बघितलेली आहे. आणि समोर मला अजूनही चंद्र सुद्धा दिसतो या ठिकाणी. हा जर झूम केलं आपण तर या ठिकाणी चंद्र सुद्धा दिसायला लागलाय. सकाळचे 11 वाजलेत तरी सुद्धा इथलं आकाश किती स्वच्छ आहे, त्यामुळे हा चंद्र सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. याचबरोबर हे शारदा मातेचं मंदिर, इथलं सर्वात प्रसिद्ध असं हे शारदा मातेचं मंदिर आहे, जे खुद्द शंकराचार्यांनी याची स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे शारदा मातेचं मंदिर. ही सुंदर अशी या ठिकाणी तुंगा नदी आहे आणि त्याच्यावरचा हा पूल आहे. तर याच बरोबर इकडची बाजू आपण बघूया. आणि ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये मासे सुद्धा बघू शकतोय. लोक त्यांना खायला टाकतात आणि खूप संख्येनं असे त्या ठिकाणी मासे आपल्याला दिसतात. हे बघा इकडे तर माशांची संख्या किती. आपण थोडंसं खाली जाऊन पण बघूया. त्यांची संख्या बघा, त्यांचा आकार वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतोय. खूप सुंदर आहे परिसर इथला सगळा. अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान असं दर्शन माझं या ठिकाणी झालेलं आहे. आज फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मला आतलं तुम्हाला काही व्हिडिओ वगैरे दाखवता येणार नाही. त्याच्यामुळे आता या ठिकाणचा परिसर सुद्धा मी बघून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा या ठिकाणचा हा परिसर आहे. तर त्याचबरोबर आता मी या ठिकाणी प्रसाद मिळतो, तर तो प्रसाद घेऊन वगैरे मी माझ्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघेन. तर मित्रांनो माझा अशा पद्धतीनं शृंगेरीमधील दर्शन खूप सुंदर झालं. खूप छान वाटलं शृंगेरीला जाऊन. त्यामुळे ज्यांनासुद्धा अध्यात्माची वगैरे आवड गोडी आहे तर त्यांनी शृंगेरीला नक्की भेट द्यायला हवी. त्यामुळे तुम्ही जर येथील बेलूर आणि हळेबीडू यांचं जर ट्रिप प्लॅन करणार असाल तर त्याच्यामध्ये शृंगेरीचा सुद्धा नक्की अंतर्भाव करा. आणि शृंगेरी ते हुबळी हा सुद्धा नॅशनल हायवे आहे. आणि आता मी त्याच नॅशनल हायवेवरती 169वरती आहे. हा नॅशनल हायवे खूप सुंदर आहे. रस्तासुद्धा खूपच छान आहे. या ठिकाणी एकसुद्धा खड्डा मला आत्तापर्यंत जवळपास 50-60 किलोमीटर माझे झाले इथं, तर मला लागलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही या रस्त्याने नक्की चांगल्या पद्धतीने प्रवास करू शकता आणि तुमच्या योग्य वेळेमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचू शकता. असा हा चांगल्या क्वालिटीचा रस्ता आहे. हो हो हो, काय सुंदर व्ह्यू आहे. काय मस्त हायवे आहे हा नॅशनल हायवे 169. खूपच सुंदर. आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासामधला सगळ्यात सुंदर असं हे दृश्य मला समोर दिसतंय नॅशनल हायवेचं. खूपच सुंदर आहे. आणि हा ब्रँड न्यू असा हा नॅशनल हायवे झालेला दिसतोय या ठिकाणी. अगदी रिसेंट हे कन्स्ट्रक्शन मला हायवेचं दिसतंय. खूप सुंदर.
काय सुंदर रस्ता आहे. वा 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 वा, हा रस्ता संपूच नाही असं वाटतंय मला. एकदम सुंदर आहे. हा फॉरेस्टच्या मधून चाललेला रस्ता आहे आणि रस्त्याची क्वालिटी सुद्धा तेवढीच चांगली आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूपच छान आहे. छान असं गार पण वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आणि सगळ्याच बाबतीत एकदम परफेक्ट असं हे लोकेशन आहे. बाईक रायडिंगसाठी तर एकदम पॅराडाईस आपण ह्याला म्हणू शकतोय असा हा रस्ता आहे. आता मी पुन्हा एकदा आलो आहे नॅशनल हायवे नंबर 48 वरती. शृंगेरी ते नॅशनल हायवे नंबर 48 हे अंतर जवळपास 200 किलोमीटरचं आहे आणि तो प्रवास माझा खूप सुंदर झाला. अतिशय सिनिक लोकेशन्सवरनं ते रोड्स वगैरे गेलेले आहेत, त्यामुळे त्या रोडवरनं मला प्रवास करताना खूप मजा आली. तर आता मी पुन्हा एकदा 48 वरती आलेलो आहे. हाच तो नॅशनल हायवे ज्याच्यावरती आपण पुणे ते काल दावणगेरेपर्यंतचा प्रवास केला होता. आता मी इथून फक्त 90 किलोमीटरवरती हुबळी आहे. तर आता मी हुबळीच्या ठिकाणी आजचा मुक्काम करेन आणि उद्या माझा परतीचा प्रवास चालू होईल. ते हुबळी ते पुणे हा माझा उद्याचा प्रवास असेल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आता आहे माझ्या हुबळीमधील रूममध्ये आणि सकाळचे साधारण 7:15 झालेत. आता मी थेट जायला निघणार आहे पुण्याकडे. आता हा माझ्या दौऱ्याचा शेवटचा म्हणजे 4था दिवस आहे. तर खूप छान माझं हे सगळं जर्नी झाली. तर त्याचे अनुभवसुद्धा मी तुमच्याशी शेअर करीन. त्याचबरोबर ह्याच एपिसोडमध्ये मी पुणे हाळेबीडू, त्यानंतर बेलूर आणि शृंगेरी असा जो प्रवास आहे तर त्याची कंप्लीट आयटिनरी जर तुम्ही अशा पद्धतीचा कुठला ट्रॅव्हल प्लॅन करत असाल ते सुद्धा मी शेअर करीन. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा एखादी रोड ट्रिप कराल त्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. तर आता डायरेक्ट भेटूया माझ्या बाईकवरती आणि तुम्ही बघत राहा माझं चॅनल की ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा माझं चॅनल. नवीन दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे आता हुबळीमध्ये आणि ही आहे तुमच्यासाठीची एक छोटीशी सिटी राईड. खूप चांगली सिटी मला वाटली ही हुबळी. या ठिकाणी BRTचा बस स्टॉप पण, BRTचा जी सेपरेट रोड आहे तो सुद्धा दिसतोय आणि खूप चांगलं वाटलं मला इथं या ठिकाणी स्टे करून. चांगली एक मॉडर्न सिटी डेव्हलप केलेली आहे आणि मोठे ब्रिजचं बांधकाम करायचं चाललेलं आहे या सिटीमध्ये, जो थ्रूआउट हुबळी शहरातून जो फ्लायओव्हर जातो. तर मागं खूप मोठा ब्रिज आहे. या शहराची 2 टोकं जोडणारा असा तो फ्लायओव्हर असेल. तर अशा पद्धतीनं हे आहे हुबळी शहर आणि मी आता आहे धारवाड शहरामध्ये. धारवाड आणि हुबळी हे एकमेकांना लागून अशी शहर आहेत आणि हा जो तुम्ही BRTचा जो रोड बघताय तर हा धारवाड आणि हुबळी या दोन्ही शहरांना जोडणारा असा BRTचा रोड आहे. जवळपास आता मी या रस्त्यावरून 15 किलोमीटर झाले ट्रॅव्हल करतोय आणि हा कुठेही ब्रेक झालेला नाही आहे. जवळपास 15 किलोमीटरचा हा लांब लचक असा हा BRTचा रस्ता मला या ठिकाणी दिसतोय. तर मित्रांनो, आता आपण पुणे, हाळेबीडू, बेलूर आणि शृंगेरीची एक काय आयटिनरी, एक स्टँडर्ड आयटिनरी असू शकते तर ते आपण थोडंसं डिस्कस करून घेऊया. तर पुण्यातनं निघताना थोडंसं तुम्ही लवकर निघा, कारण तुम्हाला माहितीच आहे की NH48 जो पुणे बेंगलोर हायवे आहे तर त्याच्यावरती कोल्हापूरपर्यंत रस्त्याची बरीच कामं चालू आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जर कमी ट्रॅफिक असताना हा टप्पा पार केलात तर तुम्हाला जास्त कुठला ट्रॅव्हलिंगचा त्रास जाणवणार नाही. त्याच्यामुळे थोडं सकाळी 7 वाजता वगैरे जर तुम्ही तुमची जर्नी सुरू केलीत तर साधारण 11-11:30 वाजेपर्यंत तुम्ही कोल्हापूरला पोचाल. कोल्हापूर ते बेळगाव हा खूप सुंदर रस्ता झालेला आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला काही त्याच्याबद्दल विचार करण्याची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर बेळगावी पार केल्यानंतर जवळपास तुम्ही त्याच्यानंतर धारवाड, त्या हुबळी आणि दावणगेरे असे 3 महत्त्वाची गावं लागतात.
तर साधारण पुणे ते दावणगेरे, जो मी दावणगेरेमध्ये मुक्काम केला होता, तर हे साधारण अंतर आहे 590 ते 600 किलोमीटर आहे. तर तुम्ही या ठिकाणी मुक्काम करू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दावणगेरेमध्ये शहरामध्ये अतिशय चांगले हॉटेल्स आहेत. प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे, प्रत्येकाच्या जी चॉईसप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता. किंवा हायवेवरती पण बरेचसे लॉज आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही हायवेवरती सुद्धा स्टे करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी 7 वाजता निघाल्यानंतर संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत तुम्ही दावणगेरेला पोचाल, 590 किलोमीटरचं अंतर पार करून. त्याच्यानंतर जेव्हा दावणगेरेमधून तुम्ही सकाळी साधारण 7 वाजता निघालात, तर तुम्हाला हळेबीडू 160 किलोमीटरवरती आहे. अतिशय सिनिक रोड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. रोडची कंडिशनसुद्धा खूप सुंदर आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही हे सगळं पार केलं तर खूप चांगलं होईल. आणि साधारण 11 वाजेपर्यंत तुम्ही 11 नाही 10-10:30 वाजेपर्यंतच तुम्ही हळेबीडूला पोहोचू शकता. हळेबीडूमधलं जे होयसळेश्वर मंदिर आहे ते बघायला साधारण तुम्हाला 2 ते 3 तास जरी पकडले तरी 2 वाजेपर्यंत तुम्ही जेवण करून वगैरे हळेबीडूमधून निघू शकता. तिथून 16 किलोमीटरवरतीच फक्त बेलूर आहे, तर त्यासाठी जायला तुम्हाला फक्त अर्धा तास पुरेसा आहे. बेलूरमधलं चन्नकेशव स्वामी टेम्पल ते तुम्ही संध्याकाळी बघू शकता 6-7 वाजेपर्यंत. आणि तुम्ही बेलूरमध्येच मुक्काम करू शकता. बेलूरमध्ये सुद्धा खूप चांगले हॉटेल्स आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी मुक्काम केलात तर तुमचा हा दुसरा दिवससुद्धा या ठिकाणी संपून जाईल. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही शृंगेरीला जायला निघू शकता. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बेलूर ते शृंगेरी हा घाटाचा आणि वळणावळणाचा रस्ता आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये बरेचसे पॅचवर्क केल्यामुळे तो थोडासा खडबडीत आहे. एवढा चांगल्या कंडिशनचा तो रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे जे बेलूर ते शृंगेरी हा जो मार्ग आहे 100 किलोमीटरचा, तर ते पार करायला साधारण 3-3.5 तास लागतात. पण जाणं त्या ठिकाणी वर्थ आहे, कारण शृंगेरी अतिशय सुंदर ठिकाण आहे. त्या ठिकाणी तुम्ही नक्की जा, तुम्हाला खूप चांगलं वाटेल. आणि शृंगेरीमध्ये तुम्हाला ते सगळं आजूबाजूचा परिसर आणि 2 मंदिरं बघण्यासाठी तुम्हाला साधारण 2 तास तिथं खर्च होतील तुमचे. आणि साधारण 1 ते 1:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही प्रसाद घ्या शृंगेरी मठामध्येच, आणि तुम्ही मग तुमच्या रिटर्न जर्नी तुम्ही तिथून स्टार्ट करू शकता. मी आता आहे नॅशनल हायवे नंबर 48वर कोल्हापूर येथे. माझे कोल्हापुरातील मित्र कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कसे आहात. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. फायनली मित्रांनो, मी पोचलो आहे आता पुण्याच्या वेशीपर्यंत. खूप छान प्रवास झाला माझा. खूप सुंदर अनुभव आले या राईडमधून. नवीन भरपूर काही गोष्टी बघायला मिळाल्या, चांगल्या काही गोष्टी नवीन मला शिकायला मिळाल्या. तर मी खूप आनंदित झालेलो आहे आता पुण्यामध्ये पोचल्यानंतर. तर आपण असंच भेटत राहू परत नवीन एखादं ठिकाण घेऊन. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल की ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरू नका, हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा.